नमस्कार प्रिय बंधू आणि भगिनींनो, रामकृष्ण हरी माऊली. बंधू आणि भगिनींनो, आज मी तुम्हाला एका अशा वनस्पतीविषयी माहिती देणार आहे की त्या वनस्पतीमध्ये भरपूर असं कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, स्निग्धता, जस्त, पोटॅशियम असे पदार्थ भरपूर असतात आणि त्यांच्या बियांच्या सेवनामुळे आपले हाडदुखी किंवा पायदुखी, हातपायदुखी किंवा आपल्या पायदुखी याच्यामध्ये फरक पडत असतो, कमी होत असतो. तर या बियांमध्ये भरपूर असं कॅल्शियम आहे आणि आजकाल बऱ्याचशा लोकांना 30 ते 40 वर्ष झाले, 40 वर्षाच्या पार गेलेल्या बऱ्याचशा लोकांना आपण बघितलं आहे की त्यांच्या पायामध्ये दुखण्याचे प्रमाण वाढते. त्यांचे टोंगळे झिजले असे बरेचसे लोक म्हणत असतात की टोंगळे झिजले माझे, त्यामुळे मला चालायला त्रास होतो. तर आपण जर ह्या झाडांची बिया आपण खाल्ली तर आपल्या जो आहे टोंगळ्यांची झीज, पाठीच्या मणक्यांची झीज अशी जी होते तर ती झीज होणार नाही आणि आपल्याला चालायला त्रास होणार नाही भविष्यात. तर या बिया आपल्याला रोज खायचे आहे. तर हे झाड तुम्हाला मी दाखवत आहे. हे झाड बघा, हे असं झाड असते आणि याला अशी फुले येत असतात. तर या झाडांची जी बी आहे, या झाडाचं नाव आहे, या रोपाचं नाव आहे तिळाचं रोप. या तिळाच्या रोपांमध्ये जे तीळ असते त्या तिळांच्या मध्ये भरपूर असं कॅल्शियम, फॉस्फरस, जस्त, पोटॅशियम, लोह आणि भरपूर स्निग्धता असते. त्याला तंतुमय असं असते, त्यामुळे फायबर भरपूर असते, त्यामुळे आपल्याला डायजेशन देखील चांगलं होत असते. तर हे झाडाचं जे आहे, या बिया आहे किंवा ज्या आहे तीळ, ती आपल्याला रोज सकाळी 1 चम्मच अनाशेपोटी खायची आहे, ज्याच्यामुळे आपल्या शरीरात जे आहे कॅल्शियमची जर कमी असेल तर ती कमी होत असते. आजकाल बऱ्याचशा लोकांना डॉक्टर सल्ले देत असतात की 40-45 वर्ष झाले की ते म्हणतात माझ्या पायाला दुखणं आहे, दुखतो माझा पाय. तर डॉक्टर म्हणतात तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमी झाली आहे, तर तुम्ही कॅल्शियम रोज वापरा. तर कॅल्शियम कसं वापरायचं तर आपल्याला कळत नाही. त्याच्यामुळे मग आपल्याला डॉक्टर कॅल्शियमची सप्लिमेंटरी म्हणजे गोळ्या देत असतात आणि मग त्याच आपण आपल्या आहारात वापरत असतो. रोज आपण 1 कॅल्शियमची गोळी खात असतो आणि आपल्या टोंगळ्याची झीज जी आहे, पायाला जो त्रास आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु आपल्याला आपल्या अवतीभोवती असे बरेचसे पदार्थ असतात, बरेचशा पदार्थ असतात ज्याच्याविषयी आपल्याला माहितीच नसते. त्यामुळे आपण फक्त डॉक्टरांच्याच म्हणण्यानुसार वागत असतो. तर आज मी तुम्हाला कॅल्शियमची कमी दूर करण्याकरिता एक ज्या बिया सांगत आहे म्हणजे तिळाच्या. तर तुमच्या घरी जर तीळ असेल किंवा तीळ नसेलही तर तुम्ही बाजारातून तीळ घेऊन या आणि ती रोज 1 चम्मच अनाशेपोटी खात जा, ज्याच्यामुळे तुमच्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर होते आणि जे टोंगळेदुखी आहे, पायदुखी आहे, टोंगळ्यांमध्ये गॅप आहे किंवा टोंगळ्यांमध्ये जो आहे जो मगज आहे कमी झाला म्हणतात किंवा टोंगळ्याची झीज झाली म्हणतात, ती झीज भरून निघेल व तुम्हाला चालायला त्रास होणार नाही. तर बंधू आणि भगिनींनो, हे तिळाचं रोप आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर असं फॉस्फरस, कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असते. तर ते नक्की तुम्ही वापरा आणि अशा अनेक या झाडांविषयी अनेक फायदे आहे. एक तर याच्यामध्ये केस आपल्या गळण्याचं प्रमाण कमी करण्याकरिता किंवा केस जे पांढरे होतात त्याकरिता एक खूप सुंदर उपाय आहे. तर तुम्ही तो केला तर याच्यामुळे तुमच्या जे आहे केस पिकणे किंवा पांढरे होणे याची समस्या कमी होत असते. जी केस तुमची आधीच पांढरी झाली आहे त्यात फरक पडत नाही, परंतु तुमच्या केसांमध्ये जर पुन्हा तुमचे केस पिकत असेल किंवा पिकणं ते थांबतं, तर परंतु याचा उपयोग आपल्याला करायचा आहे तेव्हाच आपल्याला त्या केसांमध्ये फायदा होत असतो किंवा केस पिकणं बंद होत असते. तर याचा उपयोग कसा करायचा हे मी तुम्हाला नक्की सांगेल, परंतु तुम्ही मला कॉमेंट्स करून नक्की सांगा. ज्यांना तो उपाय पाहायचा असेल त्यांनी मला कॉमेंट्स नक्की करा. तुमच्या कॉमेंट्स आले आणि लाईक्स आली तरच मी तो उपाय तुम्हापर्यंत शेअर करणार, कारण हा उपाय खरंच खूप कारगर आहे. माझ्या घरी आता खूप वर्षानंतर हे रोप लागलेलं आहे. आधी लागायचं तेव्हा आम्ही उपयोग करायचा आणि ते खरंच त्याचा खूप उपयोग आहे. तुम्ही जर केलं ना त्याचा तुम्ही 100% बघाल की तुमचे केस जे पिकण्याचं प्रमाण आहे ना ते खूप कमी होत असते. तसंच या झाडाचा परत एक उपयोग आहे.
त्याच्यामुळे मध्ये ना ज्यांना खूप पोटदुखीचा त्रास आहे त्याच्यासाठी देखील याचा उपयोग आहे, तो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार की कसा उपयोग करायचा. तर तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारची नवनवीन माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.